भगवान की जय। श्री शुकदेव भगवान की जय। सच्चिदानंद स्वरूप अनंत ब्रह्मांड नायक भगवान गोपाल कृष्णांची दिव्य कथा, परम पवित्र कथा, ज्या कथेला श्रीमद भागवत कथा असं म्हणतात, गेल्या 3 दिवसापासून तुमच्या माझ्या श्रवणामध्ये येते आहे। आजचा हरिकथेचा 4था दिवस। ज्या पद्धतीनं 88,000 शौनकादी ऋषी सूतजी महाराजांच्या चरणाजवळ हरिकथा श्रवण करण्याच्या इच्छेने हात जोडून विराजमान झालेले आहेत आणि आनंदाने सूतजी महाराजांच्या मुखातून हरिकथेचं रसपान करत आहेत, त्याच पद्धतीनं तीच कथा आजपासून राजे परीक्षिती शुकदेवजी महाराजांच्या मुखारविंदामधून श्रवण करणार आहेत। मनुष्याचा दुर्लभ जन्म जीवाला लाभावा आणि हा जन्म प्राप्त झाल्यानंतर परमार्थ साधना किंवा परमार्थ पथावरती मनुष्याची वाटचाल व्हावी, आणि ही परमार्थ साधना करत असताना, भक्ती साधना करत असताना, सदाचरणाचं पालन करत असताना नुसतं नावाला परमार्थ करू नये, नुसतं नावाला सदाचरणाचं पालन करू नये, मुमुक्षु होण्याचा प्रयत्न करावा। अर्थात माझा उद्धार झाला पाहिजे, माझं कल्याण झालं पाहिजे, हा विचार मनामध्ये आला पाहिजे, ही इच्छा उत्पन्न झाली पाहिजे। राजे परीक्षिती तुमच्या माझ्यासाठी एक आदर्श आहे। जे परमार्थ करणारी आहेत, जीवन जगणारी जेवढी तुम्ही मी माणसं आहोत, तुमच्या माझ्या साऱ्यांसाठी राजे परीक्षिती एक आदर्श आहे। की ज्या वेळेला माझा मृत्यू होणार आहे ही गोष्ट राजा परीक्षितींच्या लक्षात आली, त्यावेळेला राजा परीक्षितींनी आपलं हित साधून घेण्याचा प्रयत्न सुरू केला ताबडतोब। सूतजी महाराज आणि श्रीमद भागवत कथा तुम्हाला मला हेच सांगू इच्छिते की अशा वेळेला, अशा प्रसंगाला, अशा समयाला मनुष्याने उद्धाराचा विचार करायला पाहिजे। माणसाचं एवढं सगळं आयुष्य निघून जातं, पण उद्धाराचा विचार काही मनामध्ये येत नाही। भगवंताच्या स्वरूपाशी एकरूप होण्याचा विचार काही मनामध्ये येत नाही। आपण मुक्त होऊन जावं, वैकुंठ लोकाला निघून जावं, भगवंताच्या सान्निध्यामध्ये राहावं असं काही आपल्याला वाटतच नाही। आपल्याला आपण जिथं आहोत तिथंच आपल्याला बरं वाटतं, आणि हे सोडावंच वाटत नाही आपल्याला, आणि हे सोडावं वाटत नसल्यामुळेच उद्धार राहिलेला आहे आपला। ज्या दिवशी उद्धार व्हावा असं वाटेल त्या दिवशी उद्धाराचे प्रयत्न सुरू होतील ना।
एखादी गोष्ट मिळावी मला असं वाटत असेल तर त्याच्यासाठी प्रयत्न करतो, विनाकारण कोणी कशासाठी प्रयत्नच करत नसतो. प्रयत्न सुरू केले राजा परीक्षितींनी उद्धारासाठी, माझा उद्धार झाला पाहिजे. तर उद्धारासाठी, परमकल्याण साधून घेण्यासाठी, अर्थातच परमार्थ साधना ज्यांनी सुरू केली त्यांच्यासाठी. काल आपण पाहिलं सत्र संपवत असताना की कोणत्याही मनुष्याने भगवंतापेक्षा, ग्रंथांपेक्षा, संत सद्गुरूंपेक्षा मला जास्त कळतं असं समजू नये. आणि आपल्याला वाटायला लागलं मी मोठा आहे, तर आपल्यापेक्षा जो मोठा आहे ना त्याच्या समोर जाऊन उभं राहावं, म्हणजे आपली उंची कळते आपल्याला. मोठेपणाचा, मी उंच असल्याचा जो अभिमान असतो, जो गर्व असतो, तो कमी होतो. आणि हेही आपण पाहिलं की प्रत्येक माणसाला आपापल्या जागेवरती मी उंचच आहे असंच वाटतं, मी श्रेष्ठच आहे असंच वाटतं. पण तसं नसतं महाराज. आणि आपल्या तुलनेचा नाही भेटला ना कोणी या जगामध्ये, तर सरळ संतांकडे पाहावं, सरळ भगवंताकडे पाहावं महाराज. त्यांच्यापेक्षा कोणी मोठंच नसतं. आकाशापेक्षा कोणी मोठं आहे का? आकाशापेक्षा कोणी मोठं नाही महाराज. तेवढी विस्तार पावलेली वस्तूच नाही, तेवढी सूक्ष्म वस्तूच नाही कोणती जेवढा आकाश सूक्ष्म आहे. इथून दिसतं आपल्याला ते, पण दिसतं आपण म्हणतो, आता तिथं जाऊन पाहिल्यानंतर पुन्हा काहीच नसतं. इतकं सूक्ष्म रूप आहे आकाशाचं आणि इतकं ते मोठं आहे. आणि म्हणून अशा वेळेला परमार्थ साधना करत असताना मी माझ्या प्रयत्नांनी उद्धार करून घेईल, मी ग्रंथ वाचन करेन, मी अनुष्ठान करेन, मी तप करेन, मी जप करेन, मी व्रत उपवास इत्यादी करेन, असं कधी कोणी मानता कामा नये. साधना करायला माणूस कितीही साधना करू शकतो, पण मनुष्याच्या साधनेला फळ आलं पाहिजे. आणि मनुष्याच्या साधनेला फळ कधी येतं? सर्वांनी एकमुखाने याचं उत्तर दान केलेलं आहे की तुम्ही मी करत असलेल्या परमार्थाला यश हे सद्गुरूंच्या कृपेने प्राप्त होत असतं. म्हणून या परमार्थिक जगतामध्ये एकमेव परमार्थाला आरंभ केल्यानंतर सगळ्यात अगोदर आपल्याला सद्गुरूंची शरणागती करायला सांगितली की बाकी दुसरं काही करत बसू नका, अगोदर सद्गुरूंचा शोध घ्या आणि सद्गुरूंची शरणागती करा, त्यांना शरण जा. एखाद्याच्या मनामध्ये प्रश्न येईल किंवा सद्गुरूंची शरणागती करून काय होणार आहे? उत्तर प्राप्त होतं की उद्धार ज्याला साधून घ्यायचा त्याला स्वतःच्या सामर्थ्याने तो साधून घेता येत नसतो. इथं उद्धाराला कारण सद्गुरू सांगितलेले आहेत. मग उद्धार जर सद्गुरूंच्या कृपेने होतो तर भगवंताच्या कृपेने काय होतं? तर याला उत्तर दिलं की भगवंताच्या कृपेने अधिकारी संतांची, साधूंची, सद्गुरूंची भेट होत असते आणि सद्गुरूंच्या कृपेने जीवाचा उद्धार होत असतो, भगवत स्वरूपाची अनुभूती येत असते. असा परमार्थाचा त्रिकोण सांगितला. म्हणून सद्गुरू हे परमार्थाचं मूळ सांगितले. जाणत्या मनुष्याने काय करावं? ज्ञानोबाराय सांगतात, जाणतेनो गुरु भजिजे, तेणे कृतकार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे, शाखा पल्लव संतोषती. जाणत्या माणसाने सद्गुरूंची शरणागती करून घ्यायला पाहिजे अगोदर. आणि एकदा सद्गुरूंची शरणागती केली
की मग उद्धार आपोआप सद्गुरू आपला केल्याशिवाय राहत नसतात. म्हणून भगवंताचं नामगायन करण्यासाठी गेलेले, नामगायन करत असलेले राजे परीक्षिती वनामध्ये भगवंताचं नामस्मरण करायला राजे परीक्षिती गेले. नामस्मरण कुणाचं करत होते? भगवंताचं. मग दर्शन कोणी द्यायला पाहिजे होतं, पण भगवंत नाही आले. कोणाला पाठवलं? शुकदेवजी महाराजांना पाठवलं. हेच कारण आहे की आजपर्यंत सरळ जाऊन कोणी भगवंताजवळ जाऊ शकला नाही महाराज, आणि जाऊ सुद्धा शकत नाही. अंगीकार करत नसतात भगवंत. देवाजवळ जाणं दिसती तेवढी सोपी गोष्ट नाही महाराज. आपण कोण, कुठले, कसे? देवाजवळ जाण्याच्या अगोदर किंवा देवानी अंगीकार करावा आपला, त्याच्यासाठी चित्तावरती जो संस्कार व्हायला पाहिजे तो संस्कार सद्गुरू करत असतात. ज्या दिवशी सद्गुरू बोधदान करतात त्या दिवशी देवाजवळ जाणं काय आणि येणं काय महाराज, भगवत स्वरूपाचा अनुभव त्यालाच म्हणतात. आपण सरळ नाही जाऊ शकत, सद्गुरू हस्तक असतात. आणि मग ज्या वेळेला आपण त्यांची शरणागती करतो मग ते आपल्याकडून साधना करून घेतात, आपल्याकडून अभ्यास करून घेतात, आपल्याला त्या धारणेपर्यंत पोहोचवतात. आणि असाच सद्गुरूंचा अंकित असलेला भगवंत स्वरूपाला प्राप्त होऊ शकतो किंवा त्याचा उद्धार होऊ शकतो असं वर्णन येतं. भगवंताच्या जीवनाकडे जर का आपण पाहिलं तर प्रभू रामचंद्र वसिष्ठ महामुनींना शरण गेले. भगवान गोपाल कृष्ण सांदीपनी महामुनींना शरण गेले. संतांच्या जीवन चरित्राकडे जर का आपण पाहिलं तर सारे संत स्वतः संतांना शरण गेले, कारक पुरुष असून सुद्धा. आता ज्ञानोबारायांचा विचार केला तर ज्ञानोबाराय काही सामान्य मनुष्य थोडीच आहे महाराज. ज्ञानोबाराय हे भगवंताचे अवतार मानले जातात. महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर. दुसऱ्या ठिकाणावरती अवतार पांडुरंग, नाम ठेविले ज्ञानी, आरती ज्ञानराजा. म्हणजे सामान्य मनुष्य नाहीत हे इथंच सिद्ध होतं. पण भगवंताचे अवतार असून सुद्धा, कारक पुरुष असून सुद्धा निवृत्तीनाथांना शरण गेले. आणि निवृत्तीनाथ स्वतः सांब सदाशिवाचे अवतार आहेत महाराज. सोपान काकाचा विचार केला तर स्वतः ब्रह्मदेवच. आणि मुक्ताबाईचा जर का विचार केला तर आदि शक्ती वर्णन केलेली आहे. पण हे सारे संत मंडळी स्वतः सद्गुरूंना शरण गेले. निवृत्तीनाथ गहिनीनाथांना शरण गेले, ज्ञानोबाराय निवृत्तीनाथांना शरण गेले. आणि मग ज्या वेळेला आपण त्यांना प्रश्न विचारतो, माऊली तुमचा उद्धार कुणाच्या कृपेने झाला, कसा झाला, आम्हाला सांगा ना, त्यावेळेला ते उत्तर देताना तुम्हाला मला सांगतात,
आता उद्धरलो गुरु कृपे. माझा उद्धार कुणामुळे झाला असेल तर तो सद्गुरूंमुळे झाला असं म्हणायला काही हरकत नाही. भगवंत स्वतः साऱ्या जीवांना स्वतःच्या स्वरूपाची अनुभूती देण्यासाठी सद्गुरू म्हणून मनुष्य अवतार किंवा मनुष्य रूप धारण करून येत असतात. कारण पुढचा सिद्धांत असा सांगितला गेला की सद्गुरूंमध्ये आणि भगवंतांमध्ये काय अंतर आहे. याच्या पुढच्या पायरीवरती सांगितलं गेलं की सद्गुरू आणि भगवंतामध्ये अंतर काहीच नाही. एकच अंतर आहे जर असेल तर सामान्य जीवांच्या मुमुक्षु साधकाच्या उद्धारासाठी भगवंतानी ज्या वेळेला मनुष्याकार धारण केला त्यावेळेला त्यांनाच सद्गुरू असं आपण म्हणतो. म्हणून याचा उलगडा करत असताना सुद्धा माऊलींनी सांगितलं की तो मनुष्या सारिखा तरी आवडे परी मनुष्यत्व तया न घडे जैसे जळी जळे न पुढे भानुबिंब. म्हणजे तो फक्त मनुष्याकार आहे. पुढे येईल आपल्याला त्यावेळेला आपण सविस्तर पुन्हा ऐकू पण एक चाललेला आहे. म्हणून मुमुक्षु साधकाच्या उद्धारासाठी भगवंत म्हणून माझा विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु पडिये देह भाव पूर्वी वासना अंकिते आपणा पासण्यावे. अशा पद्धतीने ज्या वेळेला हे वचन मुखातून बाहेर पडलं त्यावेळेला हाच भाव स्पष्ट झाला. म्हणून आजही राजा परीक्षितींसारखे थोर साधक महाराज. आपल्याला असं वाटेल की राजा परीक्षितींमध्ये काय बाबा परमार्थ, ते तर राजे होते, राजे असले म्हणून काय झालं, हाच तर आदर्श आहे ना तुमच्या माझ्यासाठी. आपण कशात काही नाही तरी संसार सुटे ना, ते राजे असून क्षणात संसार सोडून महाराज वनात आले. त्यांच्या तुलनेत काय आहे बरं आपल्याकडे? कुठल्या राज्याचे राजे आहोत आपण? अहो आता तर महाराज प्रत्येकच जण राजा आहे ना इथं. लोकशाहीमध्ये प्रत्येकच जण राजा आहे. म्हणून कोणी कोणाला मालक मानायला तयारही नाही. की राजेशाहीचा काळ होता त्यावेळेला एकच राजा असायचा आणि एक छत्री साम्राज्य त्यावेळेला त्याला म्हटलं जायचं. एक छत्री साम्राज्य कसं? राजधानी आणि राजधानीमध्ये राजा राहायचा आणि इतर छोट्या छोट्या राज्यांमधले राजे त्याचे मांडलिक राजे राहायचे. म्हणजे तो राजा जसं सांगेल तसं छोटे मोठे राजे मग आपल्या राज्यामध्ये कारभार चालवायचा. एक छत्री साम्राज्य. आणि हस्तिनापूर त्या कालावधीमध्ये एवढं मोठं राज्य होतं महाराज की दुसरे राज्य त्याच्या तुलनेत हस्तिनापूर म्हटलं की गुडघेच टेकायचे सगळ्यांनी. एवढा महाराज प्रताप. पांडव वंश सामान्य नव्हता, त्यांची कीर्ती सामान्य नव्हती त्यावेळेला. आर्यावर्तामध्ये सगळीकडे पांडवांची कीर्ती आणि त्यांची कीर्ती पसरवणारे होतेच ना महाराज त्यांच्या सोबत. गोपालकृष्णांना दुसरं काय काम महाराज, आपल्या भक्ताची कीर्ती बा. एवढे मोठे द्वारकाधीश पांडवांच्या सोबत राहतात म्हटल्यावर सगळ्या आर्यावर्ताचं लक्ष पांडवांकडे होतं. हस्तिनापूर म्हटलं की मग कोणीच काही बोलायचं नाही. आणि एवढ्या मोठ्या राजसिंहासनावरती विराजमान झालेले परीक्षिती भोगाला कमी नाही, विषयांना कमी नाही, खाण्यापिण्याच्या पदार्थांना कमी नाही. नौकर आहे, चाकर आहे, दास आहे, दासी आहे, सेवक आहे. राजेशाही थाट महाराज. पण माझा मृत्यू होणार आहे हे कळालं तर एका क्षणामध्ये सर्व संग परित्याग करून वनामध्ये येऊन पोहोचले. आपण जाऊ शकतो का? आपण सोडू शकतो का?
एवढा त्याग ज्यांनी केला महाराज, त्याला अजून काय करायचं बाकी राहिलं? यालाच म्हणतात असंगता. सर्वस्व सोडून निघून गेले. राहत होते साऱ्यांमध्ये, पण मन मात्र कशात नव्हतं. अशी तयारी असली पाहिजे मनुष्याची. वेळ येईल त्यावेळेला आपल्याला ते सोडून आपण प्रयत्न करत राहू. आपल्या प्रयत्नांना ज्या वेळेला यश येईल त्यावेळेला आपल्याकडूनही अशी कृती होईल. आले राजे परीक्षिती सर्वसंग परित्याग करून वनामध्ये. समोर विराजमान झालेले आहेत शुकदेवजी महाराज. मोक्ष रेखे आला, भाग्ये विनतला, साधूचा अंकिला हरिभक्त. याचा उद्धार होणार आहे हे त्याच वेळेला सिद्ध झालं ज्या वेळेला साधूंची भेट त्याला झाली. राजे परीक्षिती शुकदेवांसमोर हात जोडून बसलेली असताना शुकदेवजी महाराज म्हणतात, राजन विचार, काही प्रश्न विचारायचा आहे तुला. परंतु लोकहिताचा प्रश्न विचार, लोक कल्याणाचा प्रश्न विचार. तुझ्या एकट्याचाच विचार करू नको. कारण तुझा आणि माझा संवाद हा काही आपल्या दोघांसाठी नाही, हा पुढे येणाऱ्या सृष्टीचा प्रलय होत नाही तोपर्यंत तुझा आणि माझा संवाद जनमानसांच्या मनामध्ये ज्ञानाचं बीज रोवणार आहे राजा. म्हणून असा लोकहिताचा प्रश्न तू मला विचार. असा विचार नको करू की गुरु महाराजांना माझ्या एकट्यापुरतं विचारायचं, माझं झालं की बस संपलं. नाही नाही, अरे तुला तर काही प्रश्न विचारायची गरजच नाही. तुझ्या समोर मी आहे. मग कुणासाठी प्रश्न विचारू महाराज? कृतो लोकहितं नृपः, नृपनाम राजा. लोक कल्याणाच्या हेतून तू प्रश्न विचार. म्हटले काही हरकत नाही महाराज, असा जर तुमचा आदेश असेल तर मग एकच साधा प्रश्न आहे म्हटले माझा. ज्याचा मृत्यू जवळ आला त्याने काय करावं? आता हा प्रश्न तर तुमचा माझा सुद्धा आहे आणि किती साधा प्रश्न आहे बरं. पण हा प्रश्न सांगायला आणि ऐकायला जरी किती साधा वाटत असला तरी फार विचार करण्याजोगा हा प्रश्न आहे. तुम्हाला मलाही कधी ना कधीतरी वाटतं किंवा वाटायला पाहिजे बा, ज्याचा मृत्यू जवळ आला त्याने करावं काय? म्हणजे महाराज माझा मृत्यू जवळ आला, मी काय करू बरं? काही औषध पाणी सुरू करू का? काही दवाखान्यामध्ये जाऊन झोपून राहू का? डॉक्टरांजवळच बसून राहू का? त्यांनाच माझ्या घरात घेऊन येऊ? नाही जे काही जमलं तर मग खाऊन पिऊन घेऊ का? विवाह करून घेऊ का? घरदार बांधून घेऊ का? माझा मृत्यू जवळ आला म्हटले हे सगळं काही करत नाही बसायचं. नाही, माणसं हे सगळं करतात ही गोष्ट वेगळी. मृत्यू होणार आहे म्हटलं की मग हे सगळं करतो आपण. शुकदेवजी महाराज म्हणतात, राजन ज्याचा मृत्यू जवळ आला त्याने फक्त भगवंताचं नामस्मरण करावं, नामाचं गायन करावं. म्हटले नामाचं गायन केल्याने काय होतं महाराज? म्हटले नाम गाता 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 जर मृत्यू झाला तर उद्धार होतो राजन. म्हटले एवढा सोपा आहे उद्धार करून घेणं? म्हटले हो. म्हटले मग मी घरीच बसलो असतो तर बरं झालं असतं ना, वनात येण्याचे कष्ट कशाला घेतले? म्हटले काय केलं असतं तिथं बसून? मी बसून राहिलो असतो अजून 7 दिवस आहे, निवांत मस्त खाऊन पिऊन घेतलं असतं. 7व्या दिवशी तक्षक येताना पाहिला असता आणि राम राम म्हणणं सुरू केलं असतं, नामस्मरण करायला सुरू केलं असतं आणि तक्षकाने मला दंश केला असता, माझा उद्धार झाला असता. म्हणजे तुला आता वाटतं की तक्षक येताना तू नाम गाशील, म्हणजे माणसाला वाटतं देवाचं नाम गाणं काय अवघड आहे, पण मरायची वेळ येईल त्यावेळेला 2-3 वेळेला गायन करू म्हणजे उद्धार होऊन जाईल. पण तसं नसतं महाराज. मृत्यूची वेळ तुम्हाला मला आता मृत्यू आला नाही म्हणून वाटतं, आता चांगले ठणठणीत बसलो नाही, आता धडधाकट आहोत, आता काही होत नाही महाराज, पण थोडी छातीत चमक निघू देत.
थोडीशी बर का, अगदी 1-2 मिनिटं फक्त असं कळ निघाली पाहिजे आपली. मग तर ॲम्ब्युलन्स येईपर्यंत तरी आपल्याला दम निघणार नाही. ओ महाराज कथा बंद करा, माझ्या छातीत कळ निघाली म्हणजे तुमचं कथा काय चालली, नामस्मरण काय चाललं म्हणजे मला वाचवायचं पहा. म्हणजे मृत्यूची वेळ आपल्याला दिसायला किती जरी सामान्य वाटत असली तरी सुद्धा सामान्य नाही. आणि हे जाणत्यांनी जाणलं महाराज. युद्धाच्या प्रसंगामध्ये ज्या वेळेला अनायासे गोपालकृष्णांचं जाणं भीष्माचार्यांजवळ झालं ना, भीष्माचार्यांनी देवाला पाहिलं आणि समाधान वाटलं. कारण एक तर देवाच्या विरोधामध्ये उभं राहण्याची वेळ आली होती, ते दुःख. आज मला माझ्या आराध्याच्या विरोधामध्ये उभं राहून युद्ध करावं लागत आहे. प्रतिस्पर्धी म्हणून ते माझ्या समोर आहेत आणि मी इथं जीवनभर ज्यांची मी आराधना करत राहिलो, आज त्यांच्या समोर शस्त्र घेऊन उभं राहायची वेळ आली. हे दुःख काही कमी नव्हतं. आणि एवढ्या प्रसंगामध्ये अचानक वाटलं सुद्धा नव्हतं, अशा वेळेला गोपालकृष्ण आपल्या त्या शिबिरामध्ये आले. मग राहवलं नाही. म्हटले आता जे होतंय ते होऊ द्या. मी माझं काहीतरी प्रारब्ध समजतो की आता तुम्ही तिथं आणि मी इथं आहे. पण आता मी आताचा विचार करत नाही. आता जे झालं, जे होत आहे ते होऊ देते. पण मला फक्त माझ्या त्या मृत्यूच्या वेळेची चिंता आहे. मी आता जसं घडवून घेत आहात तुम्ही, मी तसं चालतो आहे. पण पहा, एक कृपा माझ्यावरती करा. आता तर मी धडधाकट आहे. मी हेही करू शकतो आणि मी तेही करू शकतो. पण माझी एकच इच्छा आहे. मला हेही माहित आहे की मृत्यूची वेळ मनुष्याच्या जीवनातली सामान्य वेळ नसते. आणि त्यावेळेला तुमच्या चरणांचं स्मरण होणं तरी त्याही पेक्षा भयंकर आहे, अवघड आहे. हे हरे कृष्ण त्वदीय पद पंकज पंजरान्ते अद्यैव मे विशतु मानस राजहंस प्राण प्रयाण समये कफवात पित्तैः कंठावरोधन विधौ स्मरणं कुतस्ते. ज्या वेळेला मी कल्पना करतो की माझ्या मृत्यूची वेळ जवळ आलेली आहे आणि माझ्या शरीरातले सारे विकार वाढलेले आहेत, वात पित्त कफ हे जे 3 विकार शरीरामध्ये सांगितले, याच्यापैकी एक काहीतरी किंवा 3ही वाढलेले आहेत आणि माझ्या शरीराला वेदना होत असतील, तळमळ होत असेल माझ्या शरीराची, मरायला टेकलो असेल मी, सोबतच मी मरत असताना आजूबाजूची परिवारातली मंडळी काही मला त्यावेळेला सुधरू देणार नाही. मी याच्याकडे तरी पाहिल, त्याच्याकडे तरी पाहिल, त्याच्याकडे तरी पाहिल, माझा जीव याच्यात तरी अडकेल, त्याच्यात तरी अडकेल, त्याच्यात तरी अडकेल, कुठं ना कुठं तरी मी गुंतून पडेल. आणि अशा वेळेला तुमच्या चरणांचं स्मरण कुठं असते, कसं स्मरण होईल, मी कसं स्मरण करू. मला तरी माझ्या चरणी हे अवघड वाटत आहे. एक कृपा करा ना. जरी मी आता तुमच्या समोर युद्ध करण्यासाठी उभा आहे तरी सुद्धा हरे, ज्या दिवशी माझा मृत्यू होईल ना, त्या दिवशी तुम्ही माझ्या समोर उभे राहा. नहीं शाम भूल जा राधे को साथ लाना जग प्राण कंठ
कसी छवि मन में बसी मेरा सावरा निकट हो जब प्राण कंठ से निकले जब प्राण कंठ से निकले कंठ से माझ्या मृत्यूच्या समयाला तुम्ही माझ्या जवळ असा कारण जाणतात सारे जण महाराज तुम्हाला मला मृत्यू आज सोपा वाटतो कारण अजून ती परिस्थिती उद्भवली नाही ना जीवनामध्ये आलं नाही ना काही काही गोष्टी अशा असतात जोपर्यंत त्या येत नाही तोपर्यंत त्याची गांभीर्यता सुद्धा कळत नसते आपल्याला वाटतं ती वेळ आली त्यावेळेला पाहून घेऊ त्यावेळेला सांभाळून घेऊ त्यावेळेला करून घेऊ पण वेळ येऊ देत महाराज जीवनात जीव नकोसा होऊन जातो आणि मग मृत्यू तर मनुष्याला सुधरू देत नाही ना देवाचं स्मरण कसं होईल राजा परीक्षितींना जेवढा सोपा वाटला मृत्यू तेवढा सुखदेवजी महाराज अवघड वर्णन करून सांगतात मृत्यू बरं जीवाला त्रास कशाचा होतो बरं एक त्रास जो भीष्माचार्यांनी सांगितला जो आतून होणारा त्रास आहे शारीरिक वेदना होतात तो एक त्रास आणि दुसरा त्रास मानसिक त्रास आणि मानसिक त्रास का होतो बरं माणसाला हे सोडून जायचं आहे ना बरं एक दोन दिवसापुरतं जायचं नाही कायमचं सोडून निघून जायचं आहे त्याचा त्रास होतो एवढं प्रेमाने बांधलेलं तयार केलेलं एवढे प्रेमाचे पतिराज धर्मपत्नी लेकर बाळ घरदार महाराज एवढे प्रेमाने भांडे घासलेले कपडे धुतलेले फरशा पुसल्या महाराज दिवसातून 2-2-3-3 वेळेला टीव्ही पूस फ्रीज पूस डबे घास हे सगळं एवढं प्रेमाने केलेलं असतं आणि आपल्याला कळतं की आता मला हे सगळं अचानकच सोडून जायचं आहे जावं वाटेल का जावं वाटत नाही महाराज जावं वाटत नाही आणि मग जाणार आहोत हे कळायला लागतं त्यावेळेला मग वेदना होतात मग त्रास होतो आणि मग देवाचं नाव आठवत नाही मग देवाचं भजन आठवत नाही म्हटले महाराज हे तर खूप अवघड झालं म्हणले म्हणून वेळेवरती नामाचं गायन वेळेवर नाम गायन करीन असाच म्हणून काही उपयोग नाही म्हटले मग त्याच्यासाठी काय करावं लागेल त्याच्यासाठी नाम गायनाचा अभ्यास तुला करावा लागेल कारण जीवनभर जो ध्यास आपल्या मनाला लागलेला असतो ना अंत समयाला तीच गोष्ट आपल्याला आठवत असते म्हणून ध्यास आपण कोणत्या गोष्टीचा लावून घेतला पाहिजे सुखदेवजी महाराज सांगतात भगवंताच्या नामाचा ध्यास लावून घेतला पाहिजे म्हणून उद्धार होणं किती जरी अवघड वाटत असलं नाम मुखाला मृत्यूच्या वेळेला येणं किती जरी अवघड वाटत असलं तरी तुकोबाराय म्हणतात असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुकाने कोणत्याही गोष्टीला अभ्यासपूर्वक जर का ती गोष्ट केली तर अवघड गोष्टही आपल्यासाठी सोपी होऊन जाते महाराज म्हणून त्याच्या अगोदर अभ्यास महत्वाचा असतो तसा नामगायनाचा सुद्धा अभ्यास करायला पाहिजे कसा अभ्यास करायचा असतो महाराज आणि कधी करायचा असतो म्हटले नाम अखंड गायन करायचं असतं अखंड जराही नामामध्ये खंड पडता कामा नये जो असा अखंड नाम गायन करण्याचा प्रयत्न करतो ना त्याच्याच मृत्यूच्या वेळेला त्याच्या मुखामध्ये भगवंताचं नाम येत नसतं अन्यथा दुसऱ्या कोणाच्या येत भले भले महाराज परमार्थ साधना भजन पूजन करणारे पण मृत्यूच्या वेळेला देवाचं नाम सोडून दुसरंच काहीतरी बरळत मरण पावले नाम मुखात आलं पाहिजे आणि ते येण्यासाठी
अखंड नामाचा अभ्यास करायला पाहिजे. नाही अजून आपल्याकडून स्वप्नावस्थेत सुषुप्ती अवस्थेत नामगायन होत महाराज. अजून आपण आता जागेपणी तरी नामाचा अभ्यास आपण करायला पाहिजे. भक्तांचं नाम एवढं 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 नामाचा ध्यास त्यांनी लावून घेतला. साधू संतांचं नाम पाहावं ते ज्या वेळेला विश्रांती घेतात, झोपी ज्या वेळेला जातात त्याही वेळेला त्यांचं नाम खंडत नाही. त्याही वेळेला नाम खंडत नाही. म्हणजे किती नाम त्यांनी गायन केलं असेल. नामदेवरायांना ज्या वेळेला वार्ता कळाली की दुर्घटना झाली आणि त्या दुर्घटनेमध्ये चोखोबारायांचा प्राण गेला आणि त्यांच्यासोबत अनेक मंडळी त्यांच्यासोबत तिथं काम करणारी होती आणि मग खूप मंडळी होती. माता त्या साऱ्यांमधून चोखोबारायांचे हाड शोधून काढायचे होते महाराज. अस्थी चोखोबारायांच्या अस्थी ज्या होत्या ना त्या निवडून काढायच्या होत्या. आणि अनेक बाकीच्या माणसांच्या सुद्धा अस्थी होत्या. त्यातल्या आपण चोखोबारायांच्या कशा निवडून काढणार. नामदेवरायाला प्रत्येक अस्थी उचलून कानाला लावली जायला लागली आणि ज्या अस्थीमधून विठ्ठल 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 असा ध्वनी यायचा. समजून हे यायला लागलं की हे चोखोबारायांची अस्थी आहे. आता शरीरात प्राण राहिला नाही, नवे नवे शरीर राहिलं नाही तरी सुद्धा त्या शरीराच्या अस्थी देवाचं नाम गायन करतात. विचार करा त्यांनी जिवंत असताना किती नाम गायलं असेल, किती गायलं असेल. आपण रोज 2-5 मिनिटं देवाचं नाम गायन करतो म्हणजे झालं आपला परमार्थ असं समजूच नाही महाराज. 10 मिनिटं जपाची माळ आपण फिरवली आपला परमार्थ झाला असं समजू नये. मी पारमार्थिक आहे असं समजू नये. जागृती अवस्थेमध्ये सुद्धा स्वप्नावस्थेमध्ये सुद्धा ते नाम मुखातून किंवा हृदयातून गायन झालं पाहिजे. आणि त्याच्यासाठी अगोदर सांगतात की तुम्ही नामाचा अभ्यास करा. आणि मग मृत्यूच्या वेळेला ज्या नामाचा तुम्ही जीवनभर निरेध्यास घेतलेला आहे तेच नाम तुम्हाला बरोबर अंत समयाला स्मरण होईल, आठवेल. आणि आई साहेबांची ज्या वेळेला शेवटचा समय चाललेला होता आणि ही अति अलीकडची घटना आहे. फार दिवस नाही झाले या घटनेला, 9 महिने झाले जास्तीत जास्त. नऊ 10 महिने झाले असतील. मागच्या एप्रिल महिन्यातली गोष्ट. शरीराला व्याधी होती म्हणून 2-3 दिवसापासून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेलं होतं. आणि तिथं ज्या वेळेला ऍडमिट केलेलं होतं वैद्यांनी डॉक्टरांनी अगोदर तशी सूचना दिलेली होती की तुम्ही सावध राहा सगळा परिवार. आणि त्यानुसार सगळ्यांची तयारी होती, सगळे सावध होतेच. चैत्र शुद्ध षष्ठीचा तो दिवस होता. रामनवमीच्या 3 दिवस अगोदरची गोष्ट. षष्ठीचा दिवस, पहाटेची 3-3:30 वाजेची वेळ. आणि तगमग सुरू झाली, वेदना सुरू झाल्या आणि आम्हाला साऱ्यांना मग त्या ठिकाणी बोलावलं गेलं.
आता एवढं मोठं हॉस्पिटल, ICU रूम, एकमेकांशी जिथं कोणाला बोलू देत नाही, त्यावेळेला बाबांनी सांगितलं की आम्ही जे बाजूला मंडळी होतो त्यांनी सगळ्यांनी फक्त नामस्मरण करत राहा, आणि त्या पद्धतीने नामस्मरण सुरू झालं महाराज. श्री विठ्ठल नामाचा ध्वनी तिथे सुरू झाला. आणि स्वतः त्याही प्रसंगामध्ये आम्ही कोणी सारे समोर असताना माझ्याकडे पाहिलं नाही, दादाकडे पाहिलं नाही, ताईकडे पाहिलं नाही, कोणाकडेच पाहिलं नाही, आणि स्वतः फक्त राम 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 हा राम नामाचं गायन त्यांनी सुरू केलं. आणि ते म्हणता 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 म्हणताच कुडी शांत झाली, देह शांत झाला, काया शांत झाली. हा डोळ्यांनी पाहिलेला प्रसंग आहे, कानांनी ऐकलेला जे आहे ते. आणि आम्ही ज्या वेळेला पाहत होतो की बाकी घर सांभाळणं आहे, परिवार सांभाळणं आहे, घरातली सगळी कामं करणं आहे, पण एवढा नामाचा निधिध्यास कधी लावून घेतला हे तेच झालं. आपलं शरीर काय करतं याला महत्व नाही, आपलं मन काय करत आहे आणि कशात राहत आहे याला जास्त महत्व आहे. शरीर तर तुमच्या माझ्यासारखं साधू संतांचं सुद्धा इथंच होतं, आणि तुम्ही मी जसं करतो तसंच तेही जीवन जगत होते, करत होते, परंतु त्यांच्या मनाला नामाचा निधिध्यास होता महाराज. नामाची एक आवड होती की तुम्हाला मला अन्न पाणी खाल्लं तर बरं वाटतं, त्यांना नाम घेतलं तर बरं वाटतं. तुम्हाला मला दिवसातून थोडं 1-2 तास जर का झोपलो नाही ना तर असं बेचैन झाल्यासारखं वाटतं, आणि त्यांनी भजन केलं नाही तर बेचैन झाल्यासारखं वाटतं. त्यांनी जर नामस्मरण गायन केलं नाही, नाम गायन केलं नाही, नाम स्मरण केलं नाही तर असं वाटतं काहीतरी राहून गेलं. आणि आपल्याला सकाळचा नाश्ता नाही केला तर वाटतं आज काहीतरी राहून. म्हणजे काय अंतर असेल महाराज, आपलं मन कुठं, साधूचं मन कुठं, भक्ताचं मन कुठं. तर ज्या दिवशी नाम गायन केल्या विना आपल्याला चुकल्यासारखं वाटेल, समजून घ्यावं अजून आताशी खऱ्या अर्थाने मी त्या नामाच्या दिशेनं वळालो, त्या भक्तपदाच्या दिशेने आताशी वळालो नसता अजून मी तर वळालोच नाही. ज्या दिवशी नाम अन्न नाही मिळालं आणि नाम मिळालं तर तृप्ती, असं ज्या दिवशी होईल महाराज त्या दिवशी खऱ्या अर्थाने आपल्याला नामाचा निधिध्यास लागतो आहे असं समजून घ्यावं. म्हणून राजा, मृत्यूची वेळ दिसती तेवढी सोपी वेळ नाही बरं. म्हणून तू जीवनभर अभ्यास कर भगवंताचं नाम गायन करण्याचा, अखंड नाम गायन करण्याचा अभ्यास कर. आता अखंड नाम गायन करण्याचा अभ्यास कर म्हटलं की माणसासमोर अगोदर वेळेचा प्रश्न येतो की जर अखंड नाम गायन करायचं म्हटलं तर एवढा वेळ आहे का आपल्याकडे? नाही महाराज. अगोदर तर मनुष्य वेळेची अडचण सांगतो, म्हणजे सगळं करायला तयार होतो. कथा ऐका म्हणजे कथा चांगली वाटते, गोड वाटते, ऐकावी वाटते, पण काय करू आम्हाला वेळ नाही. म्हणजे भजन करावं वाटतं, मंदिरामध्ये जावं वाटतं, कीर्तनाला यावं वाटतं, पण काय करू आम्हाला वेळ नाही असं आपण म्हणतो. म्हणजे मुख्य जर का सगळ्यात मोठा प्रश्न कोणता असेल तर तो आज वेळेचा आहे. धनिकातला धनिक, श्रीमंतातला श्रीमंत असू दे, त्यांच्याकडे जाऊन वेळ मागा, मिळणार नाही. ज्याला पाहावं त्याला, ज्याला पाहावं त्याला, ज्याला पाहावं त्याला तो म्हणतो मला वेळच नाही, मला वेळच नाही, मला वेळच नाही. आपण जीवनात सगळ्या गोष्टींची काळजी करतो पण वेळेची काही कदर करत नाही, वेळेची काही काळजी करत नाही. थोडं फार आता शिकवून आणि एक गोष्ट अशी आहे जी न शिकवता मनुष्य तिची कदर करतो आणि तिला म्हणतात धन, पैसा. म्हणजे कुठं खर्च करायचा, किती खर्च करायचा, कसा खर्च करायचा हे कोणी नका सांगू महाराज, ज्याचं त्याला बरोबर कळतं. म्हणून त्याच्यासाठी ते काय गट काढले ना महाराज, काय म्हणतात त्याला, कशाची बचत केली जाते तिथं?
आणि आपला जो वेळ खर्च होतो त्याची बचत आपण कधी करतो, कुठं करतो, कशी करतो? उत्तर आहे आपण तर त्याचा कधी विचारच करत नाही. दुसरी गोष्ट आहे सांगून 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 बचत करायला माणसं आता शिकले. आता उन्हाळ्याचे दिवस आले तर प्यायलाच भेटणार नाही पाणी, म्हणून बचत करायला शिकले. नसतात तेही वाया जातात. पण वेळ अशी गोष्ट आहे, महाराज सांगताना अगोदर आपण पहिल्यांदा वेळेची अडचण सांगतो आणि बचत मात्र करायला वेळेची तयार होत नाही. वेळ निघून जातो, मनुष्याचा वेळ वाया जातो आणि भजन मागं राहून जातं, नामस्मरण मागं राहून जातं. काय करतो आपण मिळालेल्या वेळेमध्ये, मिळालेल्या आयुष्यामध्ये काय करतो? निद्रया धियते नक्तम व्ययायेन च वा वयः दिवाचार्थे हया राजन कुटुंब भरणेन वा. काहीच करत नाही महाराज आपण, बस आपलं अर्धा आयुष्य तर झोपेमध्येच जातं. निद्रया धियते नक्तम, अर्धा आयुष्य तर आपलं झोपेमध्ये जातं महाराज. रोज 10 तासाची झोप जर का आपण धरली तर आपलं आता प्रत्येकाने वय पाहावं, इतक्या वर्षात मी किती झोपलो, इतक्या वर्षात आपण किती झोपलो त्याचा विचार करावा. तर अर्धा आयुष्य तर झोपेमध्ये जातं शास्त्रकारांच्या मताप्रमाणे, आणि तेही योग्यच आहे. राहिलेला मग आपला त्यातला अर्धासा वेळ हा कुटुंब पालन पोषणासाठी जातो, उदर भरण्यासाठी जातो, खाण्यापिण्यामध्ये जातो. त्याच्यातून राहिलेला वेळ मग परिवारासोबत, इष्टमित्रांसोबत, मग इकडं थोडं जा, तिकडं थोडं जा, हे थोडं कर, ते थोडं कर, थोडा टीव्ही पहा, थोडं शेजाऱ्यांकडे जा, थोडं गप्पा मारा, मैत्रिणीकडे जा, मित्राकडे जा, असा जातो महाराज. आणि मग मिळालेला सगळा वेळ असा खर्च होतो. अगोदरच मनुष्याचं आयुष्य संतांनी किती वर्णन केलं. अल्प आयुष्य अल्प आयुष्य चाललं माणसाचं. बरं भजन करा म्हटलं तर वेळ नाही, वेळ नाही, वेळ नाही म्हणतो. भजनासाठी आपल्याला खऱ्या अर्थाने जन्म दिला, पण ते भजन आपण दिलं सोडून आणि बाकीचे उपद्व्याप आपल्या पाठीमाग, बाकीचे काम आपल्या पाठीमाग लावून घेतले. बरं खंत सुद्धा नाही ना, भजन घडत नाही याची खंतही नाही माणसाला. बरं नाही घडत तर ठीक आहे, मानलं, खंतही नाही. थोडी लज्जा आपल्याला आली पाहिजे आणि आपल्याला त्याची लज्जा नाही म्हणून आपण सुखी आहोत. शास्त्रकारांचं वचन सांगू का स्पष्ट? माहित आहे महाराज सगळ्यांना, कोण सदा सुखी असतो? मनातल्या मनात म्हणून म्हणा. आपलं आयुष्य कसं चाललेलं आहे महाराज, आपण भजन करायला तयार नाही. बरं करावं म्हटलं तर आता कुठं भजन करायचं आहे का? नंतर करू ना निवांत, नंतर करू निवांत. आता एवढे चांगले तरुण आहोत, धडधाकट आहोत महाराज, आता मस्त भोग भोगून यायची, जीवन जगून घ्यायचं, पैसा कमवून घ्यायचा आणि मग भजन कधी, कथा कधी ऐकायची? ऐकायला येणं बंद झाल्यावर का? ज्या वेळेला घरातून उठून कथेकडे येता येणं अशक्य होईल, चालता येणार नाही त्यावेळेला का? बसणं अवघड होऊन जाईल त्यावेळेला का? देवाला पाहता येणार नाही डोळ्याने त्यावेळेला का? नाही नाही,
जे करायचं आहे ते आता तुम्हाला चटकन आपल्याला त्या ठिकाणी लागावं लागणार आहे, नसता मग आपल्याला काही हाती लागणार नाही. शेवटी मिळालेला वेळ मनुष्याचा असाच खर्च होतो, भजनाला माणसाकडे काही राहत नाही. म्हणून प्रत्येक कामाची वेळ ठरवून घेता आली पाहिजे. बरं, ठरवलेली जरी असली आपण एखाद्या वेळेला, तरी सुद्धा कधी कोणतं काम करावं हे कळालं पाहिजे ना. शास्त्रकारांनी तुम्हाला मला सांगितलं, शतम विहाय भोक्तव्यम सहस्रम स्नानमाचरेत लक्षं विद्यय दातव्यम कोटिं त्यक्त्वा हरिं भजेत. 100 कामं जर आपल्या पाठीमागे असतील तर शतम विहाय भोक्तव्यम, प्रसाद घ्यावा. 1000 कामं आपल्या पाठीमागे असतील, स्नान 1,00,000 कामं आपल्या पाठीमागे असतील, दान करावं. आणि 1 कोटी कामं ज्याच्या पाठीमागे अगोदर ते सारे कामं बाजूला सोडावी. अगोदर भगवंताचं भजन करावं, नामस्मरण करून घ्यावं म्हणतात. म्हणजे 100 कामापेक्षा अन्नाला जास्त महत्व आहे, भुकेला जास्त महत्व आहे महाराज, बरोबर. आणि 1000 कामापेक्षा स्नानाला जास्त महत्व आहे. 1,00,000 कामापेक्षा दानाला जास्त महत्व आहे. आणि या सगळ्यांपेक्षा जास्त महत्व भगवंताच्या नाम गायनाला आहे, जी 1 कोटी कामं बाजूला ठेवून अगोदर नाम गायन करा म्हणतात. पण आपण ते सारं काही सोडून देतो महाराज, नाम सोडून देतो आणि सगळं काही करत बसतो. आणि असंच मनुष्याचं आयुष्य निघून जातं. नंतर करू म्हणतो, पण नंतरचा काय भरोसा महाराज. या देहा संबंधात वर्णन करताना महाराज म्हणतात, कल करे सो आज कर, आज करे सो अब, परमे परलय हो जाएगा, फिर करेगा. क्षणभंगूर नाही भरवसा. आणि हा विचार करून भारी सावध तोडा मायाशा, काही नचले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोरा हे सागा. म्हणून राम राम स्मरा, आधी बाकीचे काम सगळे नंतर करू असं म्हणावं. भजन आधी करून घ्यावं, तर राजा मृत्यूच्या वेळेला मुखामध्ये नाम येईल. तुम्ही मी नाम गायन करत नाही, कारण अजून आपल्याला मृत्यूचं स्मरण नाही. मी मरणार आहे हे आपल्या लक्षात नाही अजून. आपल्याला असं वाटतं मी एवढ्या लवकर थोडी मरणार आहे, मी आत्ताच थोडी मरणार आहे.
मृत्यूचा काय भरोसा असतो का महाराज? म्हातार होऊनच आपला मृत्यू होईल असं थोडीच आहे. अनेक जण तर बालक सुद्धा नाही झाले महाराज, ते गर्भातच मरण पावले, उदरातच मरण पावले. त्यातले जे वाचले ते बाल्यावस्थेमध्ये आले, मग कुमारावस्थेमध्ये आले, मग तारुण्यावस्थेमध्ये आले आणि मग मरण पावले. मग त्यातले राहिलेले मग थोडे अजून प्रौढावस्थेमध्ये आले, मग मरण पावले. आणि मग त्यातून जर का पुन्हा जीवनदान प्राप्त झालं तर मग वार्धक्याच्या दिशेनं वाटचाल झाली आणि मग मरण पावलं. पण मृत्यूचा काही भरोसा नाही महाराज. आणि जो आला तो मरण पावणार आहे. इथं भगवंतही राहू शकले नाहीत, साधू संतही राहू शकले नाही, तर तुम्ही मी काय राहू शकणार? प्रभू रामचंद्रांना वाटलं असतं तर राहता आलं असतं, गोपाल कृष्णांना वाटलं असतं तर राहता आलं असतं, पण मला राहायचं नाही. देव भगवंत असो की संत असो या जगताच्या नियमामध्ये हस्तक्षेप करत नाहीत, बाधा आणत नाही. आणि म्हणून साधू संत सुद्धा, भगवंत सुद्धा, कारक पुरुष सुद्धा निघून गेले महाराज. तर तुमचा माझा मृत्यू होणार नाही का? उत्तर आहे, होणार आहे. राजा परीक्षितींचा सुद्धा मृत्यू होणार होता, पण त्यांचा मृत्यू आजपासून 7व्या दिवशी होणार होता. तुमचा माझा कधी होणार एवढं माहिती. पण 7च दिवस आपल्याकडे सुद्धा आहेत बरं का. एक तर सोमवारी होईल नसता, मंगळवारी नसता, बुधवारी नसता, गुरुवारी नसता, शुक्रवारी होईल नसता, शनिवारी होईल आणि नसता रविवारी होईल. मग कारण तिथे काही सुट्टी नसते महाराज. ते ऑफिस कायम चाललेलं असतं. कधीही जा तुम्ही, रात्री, अपरात्री, 10ला, 12ला, 3ला, कधी तुम्ही ज्या वेळेला जाऊन दार ठोठावताल, बरं आपण जातच नाही तिथं दार ठोठवायला, तेच येतात. हो, कधी मृत्यू होईल काही सांगू शकत नाही तुमचा माझा. म्हणून सावध राहिला पाहिजे. एवढं बेसावधपणे जीवन जगता कामा नये. अरे काळ आपल्याला खातो आहे. चली जा रही है उमर धीरे धीरे, चली जा रही है उमर धीरे धीरे, चली जा रही है उमर धीरे धीरे, चली जा रही है उमर धीरे धीरे. पल पल यो आठों प्रहर धीरे धीरे, पल पल यो आठों प्रहर धीरे धीरे, चली जा रही
दिन तुम्हारे, शिथिल अंग होंगे सब एक दिन तुम्हारे। तेरी मंद होगी नजर धीरे धीरे चली जा रही है उम्र धीरे धीरे चली जा रही है, उम्र धीरे धीरे चली जा रही है। बुराई से मन को तू अपने हटा दे, बुराई से मन को तू अपने हटा दे, बुराई से मन को तू अपने हटा दे, बुराई से मन को तू अपने हटा दे। तो बन जाए तेरा जीवन धीरे धीरे चली जा रही है उम्र धीरे धीरे चली जा रही है, उम्र धीरे धीरे चली जा रही है। भजन कर हरि का तू पल पल वो प्यारे, भजन कर हरि का तू पल पल हो प्यारे, भजन कर हरि का तू पल पल वो प्यारे, भजन कर हरि का तू पल पल हो प्यारे। मिल जाएगा सजन धीरे धीरे चली जा रही है उम्र धीरे धीरे चली जा रही है, उम्र धीरे धीरे चली जा रही है। क्षणाक्षणाने आयुष्य जात आहे महाराज, आयुष्य जात आहे पहा, काळ जपतसे महा, स्वहिताचा घोर वहा, ध्यानी रहा श्रीहरीचा। हे स्मरण ठेवावं मृत्यूचं आणि भगवंताचं भजन करण्याचा, नाम गाण्याचा प्रयत्न करावा। समाधान झालं। पुढचा प्रश्न विचारला, या सृष्टीची उत्पत्ती कशी झाली महाराज मला सांगा। शुकदेवजी महाराजांना हा प्रश्न विचारल्याबरोबर विदुर काकांचं स्मरण झालं। जशा प्रकारचे प्रश्न तू मला विचारतोस राजा, असेच प्रश्न मैत्रेयजी महाराजांकडे विदुर काकांनी विचारले। म्हटले विदुर काकांना मैत्रियांकडे जाण्याचं काय कारण घडलं, कधी गेले, कसं जाणं झालं। म्हटले विदुर काका तीर्थयात्रेला गेले, त्यावेळेला गेले मैत्रेयजी महाराजांकडे। म्हणाले मैत्रेयजी विदुर काकांना तीर्थयात्रेला जाण्याचं काय कारण घडलं, मला सविस्तर सांगा ना महाराज। म्हटले पहा, विदुर काका रोज धृतराष्ट्राला उपदेश देण्यासाठी राजमहालामध्ये जात असायचे। ज्या वेळेला पांडवांच्या विरोधामध्ये हे सगळे षडयंत्र कारस्थान सुरू झाली होती आणि धृतराष्ट्राला हे सगळं कळत असून सुद्धा, आपला दुर्योधन चुकीचा वागतो आहे हे कळत असून सुद्धा दुर्योधन काहीच करत नव्हता, धृतराष्ट्र काहीच करत नव्हता आणि मग विदुर काकांना राहावत नव्हतं। म्हणून विदुर काकांनी ती धर्माचा उपदेश देण्यासाठी जात असायचे। समजावून सांगायचे धृतराष्ट्राला, धृतराष्ट्रा बाबा असं करू नको, धर्माच्या वाटेवरती वाटचाल कर, जे राज्य पांडवांचं आहे ते राज्य तू त्यांना देण्यासाठी प्रयत्न कर। पण एवढा धर्माचा उपदेश नीती समजावून सांगत असून सुद्धा काहीच परिणाम मनबुद्धीवरती होत नव्हता। विदुर काकांनी विचार केला, आता याला समजावत बसण्यामध्ये माझा वेळ चाललेला आहे, खर्च होतो आहे, यापेक्षा मी मला मिळालेला वेळ माझ्या कल्याणामध्ये खर्च केलेला बरा आहे। माझ्या उद्धारासाठी प्रयत्न केलेला बरा आहे असा विचार केला आणि विदुर काका आपल्या धर्मपत्नीला सुलभाई साहेबांना सोबत घेऊन गंगेच्या किनारी येऊन पोहोचले।
सुंदर छोटीशी पर्णकुटी बांधली आणि त्या कुटीमध्ये राहायला लागले दोघ जण पती पत्नी. भक्ती साधना करायला लागले. भक्ती साधना त्यांची चाललेली असतानाच विदुर काकांचा एक सखा विदुर काकांना भेटण्यासाठी आला. विदुर काका, अहो ज्या भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी तुम्ही राज्य सोडून इथं आलेला आहात ते अनंत ब्रह्मांड नायक भगवान गोपाल कृष्ण द्वारकाधीश पांडवांचे दूत म्हणून शिष्टाई करण्यासाठी हस्तिनापुरामध्ये येणार आहे. अहो इथं देवाला प्रसन्न करत बसण्यापेक्षा तुम्ही हस्तिनापुरामध्ये येऊन देवाचं दर्शन का घेत नाही? विदुर काकांना हे ऐकून आनंद झाला. आलेला सखा निरोप देऊन ज्या वेळेला निघून गेला, सुलभाई साहेब आल्या विदुर काकांजवळ. म्हटले, का हो, जायचं आहे का भगवंताच्या दर्शनासाठी आपल्याला हस्तिनापुरामध्ये? म्हटले, हो सुलभा, अगं भगवंत आपल्या जवळ येणार आहे तर जायलाच पाहिजे आपण देवाच्या दर्शनासाठी. म्हणजे आपण देवाच्या दर्शनासाठी जाणारच आहोत ना हस्तिनापुरामध्ये? म्हटले, हो. मग आपण एक काम करू ना. म्हटले, काय सुलभा? आपण देवाला प्रार्थना करू ना की तुम्ही आमच्या घरी या म्हणून. देवाला आपल्या घरी बोलवून घेऊ ना. सुलभा, मलाही वाटतं ग भगवंतानी आपल्या घरी यावं, आपल्याकडे यावं. अगं पण सुलभा, आपले भगवंत षटगुण ऐश्वर्य संपन्न आहेत. आणि तुला माहित नाही का ग, आपण किती छोट्याशा पर्णकुटीमध्ये राहतो. आपल्या घरामध्ये काही आसन नाही. आपणच दोघ जण रानावनातली गवत एकत्र करतो आणि त्याच्यावर विश्रांती घेतो. आपल्या घरामध्ये काही पंचपक्वान्न तयार होत नाही सुलभा. रानावनात भेटतील ते कंद मुळ फळ जे मिळेल आपल्याला ते आपल्याला सेवन करावं लागतं. आपल्या घरामध्ये काही आसन नाही, सिंहासन नाही. उपचाराची सामग्री आपल्या घरामध्ये नाही. आणि अशी परिस्थिती आपल्या घरची असताना सुद्धा तू भगवंतांना घरी बोलावण्याचा विचार करतेस? नाही सुलभा, आपल्याला हस्तिनापुरामध्ये फक्त भगवंताचं दर्शन घेण्यासाठी जायचं आहे. भगवंतांना घरी बोलवायचं नाही. आपल्याकडे देवाची सेवा करण्यासाठी उपचार नाहीत म्हटले. आपल्याकडे उपचार करण्यासाठी सामग्री नाही म्हटले सुलभा. उगा आपण आपल्या देवाला घरी बोलवावं आणि जर काहीच घरात नसलं तर मग बोलवून अपमान कशाला करवायचा? याच्यापेक्षा न बोलवलेलंच बरं आहे ना. आणि तू जर देवाला बोलवायला माझ्यासोबत हस्तिनापुरामध्ये येत असशील सुलभा, तर तू माझ्यासोबत येऊ नकोस. मी माझा एकटा जाईन, भगवंताचं दर्शन घेईन, 2 शब्द बोलेन आणि निघून वापस. अहो असं म्हणू नका. भगवंत येणार म्हटले की देवाच्या प्रेमामध्ये मी एवढी वाहून गेले की या सगळ्या परिस्थितीची जाणीवच मला झाली नाही. पण मला निदान दर्शनाला तरी घेऊन चला ना. ठीक आहे सुलभा, आपल्याला निघावं लागेल. दोघ जण ज्या वेळेला हस्तिनापुराकडे निघाले, हस्तिनापुरामध्ये मात्र देवाच्या स्वागताची तयारी दुर्योधन करायला लागलेला होता. दुर्योधनाने साऱ्या सैनिकांना एकत्र आणलेलं होतं आणि सैनिकांकडून देवाचं स्वागत करायची तयारी त्याने सुरू केली. सैनिकांनो, द्वारकेचा राजा कृष्ण पांडवांचा दूत म्हणून शिष्टाई करण्यासाठी येणार आहे. आपल्याला असं काहीतरी करायचं आहे की तो आपल्या बाजूने बोलल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे काय करावं महाराज, त्याच्यासाठी तुम्ही सांगा ना, आम्ही सगळं करायला तयार आहोत. म्हटले, मग ज्या रस्त्याने त्याचा रथ येणार असेल सारा रस्ता झाडून स्वच्छ करा, त्यावर सडा संमार्जन करा, रांगोळ्या काढा, रानावनातल्या फुलांच्या पायघड्या त्याच्यावरती अंथरा, दुतर्फा सारे सैनिक उभे राहा. प्रत्येक उभ्या राहिलेल्या सैनिकाच्या हातामध्ये दुर्डी असेल, त्याच्यामध्ये फुलं असतील, बुक्का असेल, गुलाल असेल, तुळशी मंजिऱ्या असतील, अक्षदा असेल.
जसा त्याचा रथ सीमेवरून राजमहालाच्या दिशेने धावायला लागेल तसं त्याच्यावरती आणि त्याच्या रथावरती या साऱ्या सामुग्रींची उधळण करा. इतकंच नाही तर त्याच्या नामाचा जय जयकार सुद्धा मोठ्याने करा म्हणले. महाराज, अहो आम्हाला रात्रंदिवस युद्ध भांडण तंटे करायची सवय झाली आणि तुम्ही देवाचं नाव घ्यायला सांगता का? दुर्योधन हुशार होता महाराज. दुर्योधनाने प्रत्येक सैनिकाला जेवढा पगार होता तेवढ्या त्यांच्या पगारामध्ये दुपटीनं वाढ करून दिली. आता आपल्याला पगार दुपटीने मिळतो म्हटल्यावर मग तर करायलाच पाहिजे असा विचार सैनिकांनी केला. सारा रस्ता झाडून स्वच्छ केला गेला, सडा संवर्धन केलं, रांगोळ्या काढल्या, रानावरातल्या फुलांच्या पायघड्या अंथरल्या, दुतर्फा उभे राहिले. हातामध्ये दुर्डी घेतली, फुलं घेतली, अक्षता घेतल्या, बुक्का घेतला, गुलाल घेतला, तुळशी मंदिरे घेतली महाराज. आणि आता मात्र भगवंताच्या येण्याची वाट पाहायला लागले. त्याच वेळेला विदुर काका आणि सुलभाई साहेब दोघ जण हस्तिनापुरामध्ये येऊन पोहोचले. पण आल्याबरोबर पाहतात तर काय एवढी गर्दी झालेली होती महाराज देवाला पाहण्यासाठी की माणसांमध्ये धक्काबुक्की चाललेली आहे, लोटालाटी चाललेली आहे. उभं राहण्यापुरती जागा सुद्धा नव्हती. विदुर काकांना वाटलं आपल्याला इथं उभं राहायला जागा नाही, कशाला इथं जायचं आतमध्ये, म्हणून दोघ जण मागं उभे राहिले एका झुडपाच्या सावलीमध्ये. विदुर काका म्हणतात, पहा सुलभा, अगं आपले भगवंत येणार म्हटले की किती जण त्यांना पाहायला आले नाही का? अगं आपल्याला तर देवाजवळ जाऊन त्यांना पाहण्याची सुद्धा जाता येतं की नाही असं मला वाटतं म्हटले. आणि तू तर देवाला घरी बोलावण्याचा विचार करत होतीस. देवाला घरी बोलावणं दिसती तेवढी सोपी गोष्ट वाटली का ग सुलभा? भक्त भगवंत घरी यावेत म्हणून भक्त काय नाही करत सुलभा. दिवस रात्र एक करून भजन करतात, पूजन करतात, सत्संग अनुष्ठान करतात सुलभा. आपल्याकडून अधिक नामस्मरण झालं नाही, कथा श्रवण आपल्याकडून अधिक झालं नाही, दान धर्म अधिक आपल्याकडून झाला नाही, संत सेवा तीर्थयात्रा आपल्याकडून अधिक झाली नाही. आणि का भगवंतांनी आपल्या घरी यावं मग? आणि कसे भगवंत आपल्या घरी येतील सुलभा? आणि ही गोष्ट खरी आहे महाराज. अनेक भक्त रात्रंदिवस भगवंताची आराधना करण्यामध्ये, भक्ती करण्यामध्ये, भजन करण्यामध्ये गुंतलेले असतात. आपण काही न करता देवाकडून अपेक्षा केली तर ती अपेक्षा पूर्ण होईल अशी आपण तरी अपेक्षा ठेवू नये. कशाच काही न करणारे आपण भगवंतानी आपल्यासाठी असं करावं असं आपल्याला वाटतं. कशाला करतील? देवासाठी न झिजणारे आपण, पण भगवंतानी आम्हाला सगळं द्यावं असं वाटणारे आपण कशाला देतील भगवंत? काय ज्या वेळेला विदुर काका आणि सुलभाई साहेबांचा हा संवाद चाललेला होता ना, त्याच वेळेला सीमेवरती भगवंताचा रथ आला आणि अतिवेगाने राजमहालाच्या दिशेने तो रथ जसा धावायला लागला तसा भगवंताच्या रथावरती फुलांची, अक्षरांची, बुक्क्याची, तुळशी मंदिरांची उधळण करण्यासाठी साऱ्या सैनिकांनी आरंभ केला. आणि सारे सैनिक भगवंताच्या नामाचा मोठ्याने जय जयकार करायला लागले. गोपाल कृष्ण भगवान, गोपाल कृष्ण भगवान, गोपाल कृष्ण भगवान. भव्य दिव्य आतिषबाजीला ज्या वेळेला आरंभ झालेला आहे, भगवंताचं लक्ष मात्र कुणाकडेच नव्हतं. कोण माझ्यावरती फुलांची, बुक्क्याची, तुळशी मंदिरांची उधळण करतोय याच्याकडे भगवंत पाहत नव्हते. कोण कोण माझ्या नामाचा जय जयकार करत आहे त्यांच्याकडे पाहावं म्हणूनही भगवंत कुणाकडे पाहत नव्हते. कुणाकडेच पाहण्याची इच्छा भगवंताची होत नव्हती. एक टक फक्त रस्त्याकडे पाहणाऱ्या भगवंताचा रथ ज्या वेळेला विदुर काका आणि सुलभाई साहेबांसमोरून अति भरधाव वेगाने जायला लागला, त्यावेळेला कुणाकडेही न पाहणाऱ्या भगवंतानी मात्र वळून विदुर काका आणि सुलभाई साहेबांकडे पाहिलंच. आणि देवाने जसं पाहिलं महाराज, दोघ जण आनंदाने नाचायला लागले अक्षरशः.
अगं सुलभा, भगवंतानी आपल्याकडे पाहिलं. अगं सुलभा, भगवंतानी आपल्याकडे पाहिलं. अहो मला असं वाटलं की तुम्हीच नाही पाहिलं की देवानी आपल्याकडे पाहिलं. आनंदाचे अश्रू डोळ्यामधून व्हायला लागले. कधी शांत बसावं वाटायला लागलं, कधी नृत्य नामस्मरण करावं वाटायला लागलं. आपल्याला काय होत आहे काय नाही कळतच नव्हतं महाराज. पुन्हा दोघांची पावलं गंगेच्या किनारी असलेल्या आपल्या पर्णकुटीकडे पडायला लागली. भगवंताचा रथ त्याच वेगामध्ये पुढे आला, महालासमोर येऊन थांबला. रथामधून पावलं टाकत भगवंत खाली उतरले आणि हळूवार पावलाने भगवंताने राजमहालामध्ये प्रवेश केला. भगवंत येणार म्हणून हस्तिनापुराचा राजमहाल विशेष सज्ज केलेला होता. भव्य दिव्य सुवर्णाचं सिंहासन मांडलेलं होतं. त्या सिंहासनावरती भगवंता येऊन विराजमान झाले. भगवंताच्या एका बाजूला कौरव विराजमान झालेले होते, एका बाजूला पांडव विराजमान झालेले होते. सृष्टीतले सारे नीतिज्ञ आज हस्तिनापुरामध्ये आलेले होते. द्वारकेचे राजे कृष्ण पांडवांची कौरव आणि पांडवांमध्ये कसं समेट घडवून आणतात हे पाहण्यासाठी सगळ्या सभेचं लक्ष ज्या वेळेला भगवंताच्या बोलण्याकडे लागलेलं होतं. भगवंतांनी विना विलंब बोलण्यासाठी सुरुवात केली. कौरव आणि पांडवांना, मी द्वारकेचा राजा श्रीकृष्ण आहे. तुमच्यामध्ये युद्ध होऊ नये यासाठी मी शिष्टाई करण्यासाठी हस्तिनापुरामधून आलेलो आहे. दुर्योधनाकडे आपली मान वळवून भगवंत म्हणतात, दुर्योधना, मला असं वाटतं की युद्धाचा विचार तू सोडून द्यायला पाहिजे. दुर्योधनाने हे ऐकल्याबरोबर दुर्योधन ताटकन उठून उभा राहिला. कृष्णा, तुला काही म्हणायचं आहे की युद्ध करायची हौस मला आलेली आहे का? दुर्योधना, मला तसं म्हणायचं नाही. मला इतकंच म्हणायचं आहे की दुर्योधना, जे राज्य पांडवांचं आहे ते राज्य तू पांडवांना वापस देऊन टाक. देणार नाही मी, हे राज्य पांडवांचं नाही, हे राज्य माझं आहे. दुर्योधना, तुझं म्हणणं आहे की हे राज्य तुझं आहे आणि आमचं म्हणणं आहे की हे राज्य माझ्या पांडवांचं आहे. नाही, तुला सारं राज्य माझ्या पांडवांना द्यायची इच्छा ना दुर्योधना? जाऊ दे म्हटले, एक काम कर, अर्ध राज्य तू ठेवून घे, अर्ध राज्य माझ्या पांडवांना तू दान कर. देणार नाही मी अर्ध राज्य सुद्धा पांडवांना. ठीक आहे म्हटले दुर्योधना, नको अर्ध राज्य देऊ तू पांडवांना. तुझ्या राज्यातली 5 गावं तू माझ्या पांडवांना दान कर. 5 गावं सुद्धा मी पांडवांना देणार नाही. ठीक आहे म्हटले दुर्योधना, नको 5 गावं तू माझ्या पांडवांना दे. 1 गाव तरी देशील की नाही पांडवांना? देणार नाही 1 गाव सुद्धा. दुर्योधना, एवढी घाई करतोस उत्तर द्यायला? एवढा उतावीळ झालास का दुर्योधना युद्ध करण्यासाठी? युद्ध करणं तुला सोपं वाटलं दुर्योधना? अरे हे जर का युद्ध झालं तर हजारो वर्ष या भूमीला या युद्धाचा परिणाम भोगावा लागेल. आणि युद्ध हे सामान्य नसतं दुर्योधना. युद्धामधून आजपर्यंत कोणाचं कल्याण झालेलं आहे किंवा आलेलं नाही. मग ते युद्ध देशादेशामध्ये होवो, धर्माधर्मामध्ये होवो, जाती जातीमध्ये होवो, शेजाऱ्या शेजाऱ्यामध्ये होवो, भावा भावामध्ये होवो, पती पत्नीमध्ये होवो, आजपर्यंत युद्धामधून कोणाचं कल्याण झालेलं आहे किंवा आलं नाही. मी एक शेवटचा प्रस्ताव तुझ्या समोर मांडणार आहे दुर्योधना, जरा विचार करून उत्तर दे. सारं राज्य तू पांडवांना द्यायला तयार नाही, माझी काही हरकत नाही. अर्ध राज्य सुद्धा देण्यासाठी नकार दिला. 5 गावं सुद्धा तू माझ्या पांडवांना देण्यासाठी नकार दिला. दुर्योधना, एक काम कर, सगळं राज्य तू ठेवून घे, 1 घर तू फक्त माझ्या पांडवांना दे. माझे पांडव काही म्हणणार नाहीत. पुन्हा कृष्णा,
सुईच्या टोकावर मावेल एवढी भूमी सुद्धा मी पांडवांना देणार नाही. ऐकल्या बरोबर भगवंत ताटकन आपल्या आसनावर उठले आणि अति झप 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 पावलं टाकत राजमहालाच्या बाहेर निघाले. दुर्योधन म्हणायला लागला, पहा कोट्यावधी रुपयांचा खर्च केला मी याला खुश करण्यासाठी, अखेर माझ्यावरती रुष्ट होऊन निघालेला आहे. अरे माझं तोंड काय पाहता, रोका त्याला, कोणीतरी रोका. सारे सैनिक भगवंतांना रोखण्याचा प्रयत्न करायला लागले. एका जणाला मागे ओढलं, प्रसाद घेऊन जा, प्रसाद घेऊन जा अशी प्रार्थना करा म्हटले त्याला. भक्त म्हणतात, भगवंता प्रसाद घेऊन जा, भगवंता प्रसाद घेऊन जा. मला आग्रह करू नका, या ठिकाणी मला अन्नाचा एक कण सेवन करण्याची देखील इच्छा नाही. पुन्हा एका जणाला मागे ओढलं, अरे प्रसाद घेऊन जा, प्रसाद घेऊन जा. कोरड्या बोंबा काय मारतात, 56 प्रकारच्या भोगांची यादी त्याला ऐकवा. असेल एखादा पदार्थ त्याच्या आवडीचा, त्याच्या तोंडाला पाणी सुटेल. आपल्या घरचं मीठ जरी त्याने खाल्लं तरी सुद्धा आपल्या बाजूने बोलल्याशिवाय राहणार नाही. आता मात्र भगवंताच्या कानावरती ज्या वेळेला 56 भोगांची नावं येऊन पडायला लागली, भगवंतांना राहवलं नाही. भगवंत म्हणतात, मला या ठिकाणावरती प्रसाद घेण्याची इच्छा नाही नाही नाही. भीष्माचार्यजी महाराज, द्रोणाचार्यजी महाराजांनी हात जोडले. भगवंता, अहो तुम्हाला आम्ही आग्रह करतो, पण तुम्ही म्हणता तुम्हाला इथं प्रसाद घ्यायचा नाही. बरं, आता आमची काही हरकत नाही, तुम्हाला नाही प्रसाद घ्यायचा ना, खुशाल जा. पण आम्हाला एक गोष्ट माहित आहे देवा, तुम्ही प्रसाद घेतल्याशिवाय तर राहणार नाहीच. कुठं ना कुठं तरी प्रसाद घेतालच ना, कुठंही घ्या. जाता जाता एवढं सांगून जा की प्रसाद घेण्यासाठी कुणाच्या घरी जाणार आहात. विचारणाऱ्याच्या प्रश्नाकडे तर भगवंतांनी दुर्लक्ष केलं महाराज, उत्तरच दिलं नाही. रथावर विराजमान झालेले होते उद्धवजी महाराज. उद्धवजी महाराजांकडे पाहून भगवंतांनी आदेश केला, उद्धवा, उद्धवजी चलो विदुरा घर जाए. 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 शबरी के बेर सुदाम जी के चावल. शबरी के बेर सुदाम जी के चावल. रुचि रुचि भोजन लगाए. चलो विदुरा घर जाए. उद्धवजी चलो विदुरा घर जाए. उद्धवजी चलो विदुरा घर जाए. उद्धवजी महाराजांना जसाच आदेश मिळाला, भगवंत रथावर बसले. घोड्याचे लगाम जसे उद्धवजी महाराजांनी ओढले महाराज, तसे घोडे उधळले, चौकोर उधळले. रथाची चाकं गरगर गरगर फिरायला लागली. जितक्या वेगाने ती चाकं फिरत होती ना, तितक्या वेगाने उद्धवजी महाराजांच्या मस्तकामध्ये सुद्धा विचारांचं चक्र फिरायला लागलं ना. काय विचार करतात उद्धवजी महाराज? मनोमन म्हणतात, काय म्हणावं आमच्या देवाला. साधू संत तर यांना चतुरांचा शिरोमणी म्हणतात, यांना सगळ्या गोष्टी कळतात. चांगलं काय वाईट काय हे सगळं यांना चटकन कळतं म्हटले. पण मला असं वाटतं आमच्या देवाला काहीच कळत नाही, हे माझं मत. म्हटले का बाबा? एवढा मोठा चांगला महाल होता, चांगली ताटं होती, पाटं होती, समया होत्या, उत्पत्त्या होत्या, 56 प्रकारचा भोग होता. प्रसाद घेऊन जा, प्रसाद घेऊन जा असा आग्रह सुद्धा होता. काहीतरी म्हणे यांना या ठिकाणी प्रसाद घ्यायची इच्छा नाही. मला म्हणतात, उद्धवा चल विदुराच्या घरी. काय हरकत होती बरं दुर्योधनाच्या महालामध्ये प्रसाद घ्यायला? यांना कळतच नाही म्हटले मला यांचं वागणं कधी कधी.
यांना प्रसाद घ्यायचा नव्हता, निमित्त मात्राला बसले असते, 2 घास खाल्ले असते, काही झालं असतं? अहो यांच्या निमित्ताने मला तरी दाबून जेवता आलं असतं ना 3ऱ्या हुकमापर्यंत. हेही बसले नाही आणि मलाही घेऊन निघाले. काय आहे बरं त्या विदुराच्या घरी? आता हे मनातलं चाललेलं सगळं महाराज विचार, बुद्धीमध्ये चाललेलं विचार चक्र जाणलं ना भगवंतानी. काय आहे म्हणतो विदुराच्या घरी हा दुर्योधन. उद्धवा, वरच्या रंगावर फार लवकर भुलून जातोस तू. अरे पण मी वरच्या रंगावरती भुलणारा नाही बरं, मी अंतरंग पाहतो. तुझी बुद्धी विचार करते की काय आहे विदुराच्या घरी, कारण तू वरचा रंग पाहिला. मी काय विचार करतो सांगू का तुला? अरे मी वरचा रंग पाहत नाही, कारण वरतूनच मी जर का पाहिला गेलो तर या जगामध्ये बडे बडे मंदिर कौन काम के, बड़े बड़े मंदिर बड़े बड़े मंदिर कौन काम के, बड़े बड़े मंदिर बड़े बड़े मंदिर कौन काम के, बड़े बड़े मंदिर कौन काम के, भगत नहीं पाए, चलो विदुरा घर जावे उद्धवजी, चलो विदुरा घर जावे उद्धवजी, चलो विदुरा घर जावे. भगवंताचा रथ जसाच विदुर काकांच्या पर्णकुटी समोर येऊन उभा राहिला. रथामधून भगवंत खाली उतरले, पर्णकुटी समोर आले. पर्णकुटीचं दार बंद होत. भगवंताने जोराने थाप मारली दारावरती. विदुरा, मी आलोय विदुरा, माझ्यासाठी दार उघड. पण दार नाही उघडलं गेलं. भगवंतांना राहवलं गेलं नाही. भगवंतांनी स्वतःच्या हाताने झोपडीचं फाटक आतमध्ये लोटलं, झोपडीमध्ये प्रवेश केला. आतमध्ये भगवंत पाहतात ज्या वेळेला विदुर काका आणि सुलभाई साहेबांच्या देह भावाचा लय झालेला होता. दोघांची जाणीव आणि नेणीव नष्ट होऊन गेलेली होती. भगवंत विचार करतात, यांच्या तर देहभावाचा लय झालेला आहे. कसा माझा विदुर आणि कशी माझी सुलभा माझ्यासाठी दार उघडती. आता मी आलो आहे हे यांना कळालं पाहिजे. याच्यासाठी दृष्टीच्या माध्यमातून जो शक्तिपात केला होता ना, आता विदुर काकांना सावध करण्यासाठी भगवंतानी खांद्यावर हात ठेवला. जसाच स्पर्श झाला महाराज, सावध झाले विदुर काका. पाठीमाग वळून पाहतात तर काय, भगवंत उभे होते. विदुर काकांनी पाहिलं भगवंत आलेले आहेत. एक क्षणभर देवाकडे पाहिलं आणि दुसऱ्याच क्षणाला सुलभाई साहेबांकडे विदुर काका पाहायला लागले आणि डोळे डोळ्याची भाषा बोलायला लागले. विदुर काका विचारतात, सुलभा, अगं भगवंत आलेले आहेत आपल्या घरी, कसे आले? म्हटले, मला का विचारतात, मला कसं माहित भगवंत कसे आले? सुलभा, तू भगवंतांना घरी बोलावलं म्हणून भगवंत आले आपल्या घरी. अहो मी थोडी बोलावलं भगवंतांना घरी, मी नाही बोलावलं. सुलभा, वेड्यासारखं बोलू नकोस. मला माहित आहे मी भगवंतांना बोलावलं नाही. तू म्हणतेस की तू भगवंतांना बोलावलं नाही. न बोलवता भगवंत घरी येऊ शकत नाही.
यांना तर बोलवावं लागतं, अनेक अनेक वेळेला प्रार्थना करावी लागते सुलभा. हजारो हजारो भक्त रात्रंदिवस प्रार्थना करत असून सुद्धा कोणाकडे जायला भगवंत तयार नाही. आणि तू मला म्हणतेस की न बोलवता भगवंत आपल्या घरी आले. नाही सुलभा, मला माहित आहे तूच भगवंतांना आपल्या घरी बोलावलेला आहेस. असं म्हटल्याबरोबर सुलभाई साहेबांच्या डोळ्यामध्ये काहीतरी आठवल्याची चमक दिसली. अहो, मी तुम्हाला म्हणाले की मी भगवंतांना घरी बोलावलं नाही, पण एक सांगू का, मीच भगवंतांना घरी बोलावलं. सुलभा, आपण दोघ जण तर सोबत होतो ना, कसं बोलावलंस तू भगवंतांना? मी वैखरी वाणीनं नाही बोलावलं, मध्यमा वाणीनं नाही, पश्चंती वाणीनं नाही, परावाणीनं सुद्धा मी भगवंतांना बोलावलं नाही. ज्या वेळेला आपण दोघ जण निघालो होतो हस्तिनापुराच्या वाटेने, माझं मन म्हणत होतं, भगवंता आम्ही गरीब झालो म्हणून काय झालं हो? आमच्याकडे तुमची सेवा करण्यासाठी, उपचार करण्यासाठी घरामध्ये सामग्री नाही म्हणून काय झालं? आमच्या सारख्या गरीबाच्या घरी, दीनांच्या घरी तुम्ही येऊ नये का? माझे मन पूर्ण करते. सुलभा, एवढ्या वेळेला मी तुला समजावलं सुलभा, तू तुझ्या मनाला समजावून शकली नाही सुलभा. खुशाल भगवंतांना बोलावलं आपल्या घरी सुलभा. तू भगवंतांना घरी बोलावण्याच्या अगोदर विचार केलास का सुलभा, की भगवंत घरी आल्यानंतर आता त्यांची सेवा कशी करायची? विचार केलास? तुझ्या मनाला थोडं समजायला पाहिजे होतं ना सुलभा. तू भगवंत आपल्या घरी आलेले आहेत सुलभा, आणि भगवंतांचं आपल्या घरी येणं म्हणजे सामान्य पाहुणा आला असं तू समजू नकोस. अगं, सामान्य पाहुणा एखाद्याच्या घरी आला तर त्याची एवढी खातिरदारी करावी लागते सुलभा. त्याला एवढे उपचार द्यावे लागतात, त्याच्या सेवेसाठी एवढी सामग्री सज्ज करावी लागते. आसन टाकावं लागतं, पाणी द्यावं लागतं, प्रसाद द्यावा लागतो, फळ सज्ज करावी लागतात. काय नाही करावं लागत सुलभा, पाहुणचार आहे तो. सामान्य पाहुणा घरी आला तर एवढं तारांबळ होते माणसाची, एवढा पाहुणचार त्याचा करावा लागतो. आज आपल्या घरी जो पाहुणा आला आहे तो तर सामान्य पाहुणा नाही ग. तुला कळत आहे का सुलभा, आज आपल्या घरी कोण आलेला आहे ते? पाहुणे घरासी, 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 पाहुणे घरासी. आजी आले ऋषिकेशी, आजी आले ऋषिकेशी, पाहुणे घरासी, पाहुणे घरासी, पाहुणे घरासी.
तू मला सांग, काय सेवा करायची आहे भगवंताची, कशी सेवा करायची आहे भगवंताची तू सांग. अगं सुलभा, भगवंताच्या सन्मानामध्ये जर का भक्त वृद्धी करू शकत नसला ना, निदान भक्ताने असं तरी काही करू नये की आपल्या देवाचा अपमान होईल. आणि भगवंतांना घरी बोलावून जर का त्यांची सेवा आपण करू शकत नाही सुलभा, देवाचा अपमान केल्यासारखंच आहे ना. दोघ जणांचा संवाद चाललेला होता. त्यावेळेलाच भगवंत म्हणतात, विदुरा, एवढा वेळ झाला मी तुझ्या पर्णकुटीमध्ये आहे बाबा, तू माझ्याकडे पाहिला तयार नाही आणि धर्मपत्नीकडेच काय पाहत बसलास. आजपर्यंत कधी तुम्ही दोघांनी एकमेकांना डोळा भरून पाहिलं नाही का? आता मात्र विदुर काका सावध झाले. विदुर काकांनी पाठीमागे वळून पाहिलं भगवंताकडे. परंतु दीनतेची अश्रू, दुर्बलतेची अश्रू विदुर काकांच्या नयनामधून वाहतात आहेत. एकच प्रश्न विदुर काकांच्या मनामध्ये आहे, कशी सेवा मी भगवंताची करू, काही उपचार मी भगवंतांना दान करू याचा विचार करत. काय मध्ये आल्याचा विदुर काकांना परमानंद होत होता. पण माझ्या घरी भगवंत आले याचा आनंद जरी होत होता तरी सुद्धा भगवंताची मी सेवा करू शकत नाही याचं दुःख विदुर काकांना होत होतं. एकाच वेळेला आनंद सुद्धा आणि एकाच वेळेला दुःख सुद्धा विदुर काकांना होत होतं. हात जोडून विदुर काका म्हणतात, भगवंता, हजारो हजारो भक्त तुम्हाला रात्रंदिवस त्यांच्या घरी या या म्हणून प्रार्थना करतात. तुम्ही त्यांच्याकडे जायला तयार होत नाहीत भगवंता. तुम्हाला या जगामध्ये बोलावणाऱ्यांची कमी आहे का? या जगामध्ये तुम्हाला तुमची सेवा करणाऱ्या दासांची, सेवकांची काही कमी आहे का? या जगामध्ये तुम्हाला खाऊ घालणाऱ्यांची काही कमी आहे का भगवंता? म्हटले, नाही विदुरा, असे तर हजारो आहेत म्हटले मला बोलावणारे. मग तुम्ही माझ्याच घरी का आला? हजारो हजारो जर तुम्हाला बोलावणारे आहे तर तुम्ही माझ्याच घरी का आलात सांगा ना. मला असं वाटत होतं तुम्ही येऊ नये भगवंता माझ्या घरी, पण आला. येऊन उभे राहिलेला आहात, पण एक कृपा या दासावरती करा भगवंता. माझ्याकडे खाण्यासाठी तुम्ही काही पदार्थ मागू नका. तुम्हाला देण्यासाठी माझ्या घरामध्ये काही नाही. विदुरा, अरे तू तर माझ्या मनातलं बोललास रे. द्वारकेमध्ये असतो तर आतापर्यंत 4 वेळेला प्रसाद घेऊन झालो असतो. पण सकाळपासून जे निघालो विदुरा, अजून एक कण खाल्लेला नाही बर का मी. मला भूक लागलेली आहे विदुरा. जे असेल ते खायला दे. मला हेच पाहिजे, मला तेच पाहिजे असं मी तुला म्हणत नाही ना विदुरा. काहीतरी प्रसाद तयार झालाच असेल ना तुझ्या घरात, जो असेल तो दे ना मला. भगवंता,
का परीक्षा पाहत आहात माझी मला सांगा ना, का या दासाची परीक्षा पाहत आहात, काय एवढा माझा अंत पाहत आहात हरी? भगवंत म्हणतात माझा विदुर आता मला बऱ्या बोलाने काही देणार नाही. विदुराला मी एकदा म्हणून झालो, दोनदा म्हणून झालो, तीनदा म्हणून झालो, आता मी विदुराला म्हणणार नाही मला दे म्हणून. आता मीच पाहतो आणि मीच माझ्या हाताने घेतो म्हटलं. आजूबाजूला पाहतात झोपडीच्या कोपऱ्यामध्ये 3 दगड मांडलेली होती, त्याच्यामध्ये लाकडं जळत होती. एक पातेलं त्याच्यावरती ठेवलेलं होतं, पाणी उकळत होतं ना, आणि त्या उकळणाऱ्या पाण्यामधून अधूनमधून भाजीचं पान खालीवर होताना भगवंताने पाहिलं, विचार केला हा काहीतरी खाण्याजोगा पदार्थ आहे. भगवंत पुढे सरसावले आणि आपल्या हाताने ते उकळत्या पाण्याचं पातेलं उचललं आणि त्याची धार आपल्या मुखामध्ये घेण्यासाठी जसाच आरंभ केला. विदुर काकांनी हे पाहिल्याबरोबर हृदय कासावीस झालं. विदुर काकांचं धावत भगवंताजवळ आले. हरी अहो काय करत आहात आपण भगवंता, सावध व्हा. सामान्य सामान्य माणसाला सुद्धा हा प्रसाद सेवन करता आला नसता. तुम्ही अनंत ब्रह्मांड नायक आहात हरी, परमात्मा आहात, का तुम्ही हा प्रसाद सेवन करत आहात? भगवंता प्रसाद सेवन करू नका. काय प्रसाद होता ते तरी पाहिलं का? विदुरा मी कशाला पाहू प्रसाद काय होता काय नाही? तुझ्या घरचा प्रसाद आहे, तुला माझी एवढी काळजी आहे ना, तू सांग ना मग प्रसाद काय होता ते. भगवंता विदुर काका ज्या वेळेला भगवंतांना म्हणतात, भगवंता हा प्रसाद तुम्हाला सेवन करण्याजोगा नव्हता हो, एवढं काय अडलं होतं तुमचं या प्रसादा वाचून? माझ्या घरी मी तुम्हाला खाऊ देत नव्हतो, तुम्हाला काय एवढे, तुम्ही काय एवढे उतावीळ झाला होता भगवंता? मी तुम्हाला खाऊ दिलं नसतं तर तुम्हाला कुठं खायला मिळाला नसता प्रसाद, असं थोडीच आहे. तुम्हाला देणारे काही कमी आहेत का या जगात?
तुम्हाला खाऊ घालणारे कमी आहेत का या जगात? भगवंत म्हणतात विदुरा, तू मला सांगू नकोस ते. मला माहित आहे मला खाऊ घालणारे भरपूर आहेत, पण मी कोणाचं खातो हे मलाच माहित आहे. मला देणारे भरपूर आहेत, पण मी घेतो कोणाचं हे मलाच माहित आहे. मला देणारे हजारो हजारो आज पाहतील, मी घेतो तर फक्त माझ्या विदुराचाच खर्च. खाऊ घालणारे हजारो हजारो हात आज पाहतील, खाऊ न घालण्यासाठी पुढं केलेला हातही ज्यांना खाऊ घालण्यासाठी पुढं केला नाही, स्वतःच्या हाताने उचलून खाल्लं महाराजांनी. ज्यांच्या घरचं यांना लागतं ना, आणि ज्यांच्या घरचं हे परमात्मा खातात, त्यांना खा म्हणायची गरज सुद्धा पडत नाही. मला देणारे कमी नाहीत, पण मला लागतं कुणाचं हाच प्रश्न महत्वाचा आहे. आणि मी घेतो कुणाचं? मी त्याही वेळेला त्यांचंच घेतलं होतं आणि मी आजही त्यांचंच घेतो. त्रेतायुगामध्ये ज्या वेळेला मी राम अवतार धारण करून आलो ना, त्याही वेळेला मी शबरीच्याच घरची उष्टी बोरं खाल्ली. ती नुसती बोरं खाल्ली नाही, माझ्या शबरीच्या मुखातली उष्टी बोरं खाल्ली मी. आणि त्यावेळेपासून जी मला भूक लागलेली आहे ना विदुरा, आज तुझ्या घरचा प्रसाद मी सेवन केला, तुझ्या घरच्या कण्या सेवन केल्या, तर मला माझं पोट भरल्यासारखं वाटतंय बरं. म्हणून तू मला विचारलंस ना विदुरा, की देवा तुम्हाला तर हजारो हजारो बोलावणारे आहेत, माझ्याच घरी का आलात? तर हजारो हजारो विदूर नाही ना, विदूर एकच आहे ना. मला विदूर एकच आहे, म्हणून मी विदुराकडे आलो. माझ्यावरती प्रेम असणार. आज भगवंत आपल्या भक्तीचं सूत्र या ठिकाणावरती उलगडतात आणि शुकदेवजी महाराज म्हणतात, परीक्षिते पहा, मी भक्ती शास्त्र तुला वर्णन करून सांगतो आहे. मनुष्याच्या शरीरामध्ये जसं हृदय जर का नसलं तर शरीर त्याचं जिवंत राहू शकत नाही, टिकून राहू शकत नाही, तसं भगवंताच्या भक्तीमध्ये प्रेम नसेल तर भक्ती सुद्धा शून्य मानली जाते. शून्य. या शरीरामध्ये हृदय जेवढं महत्वाचं मानलं जातं महाराज, आणि हृदयाचं जसं पवित्र स्थान आहे, ते स्थान दुसरं कोणी घेऊ सुद्धा शकत नाही. आणि त्याच्याशिवाय शरीराचं काही चालतही नाही. ही तर साधी गोष्ट तुम्हाला मला साऱ्यांना माहित आहे की हृदय असायला पाहिजे. तसं आज जणू काही विदुर काकांच्या या चरित्राच्या माध्यमातून शुकदेवजी महाराज या भक्तीचं किंवा भक्ती शास्त्राचं हृदय खुलं करून दाखवत आहे की तुम्हाला मला वाटतं भक्ती करतात, आपण भक्ती करतो, भक्ती करतो, भक्ती करतो, पण भक्ती करणं म्हणजे नेमकं काय करणं असतं? याला उत्तर देतात, भक्ती करणं म्हणजे भगवंतावरती जीवापाड प्रेम करणं आहे. प्रेमालाच भक्ती हे नाव दिलं. प्रेमाचं स्वरूप, भक्तीचं स्वरूप हे प्रेम आहे. कदाचित असं झालं असेल की ज्या वेळेला तेच प्रेम कृतीमध्ये आलं त्यावेळेला त्याला भक्ती म्हटलं गेलं, आणि तीच भक्ती ज्या वेळेला अव्यक्त असते महाराज, त्यावेळेला तिचं ते सूक्ष्म स्वरूप ज्याला म्हटलं जातं त्याचंच नाव प्रेम आहे. म्हणून प्रेम आणि भक्ती हे वेगळं नाही. भक्ती म्हणजेच प्रेम आणि प्रेम म्हणजेच भक्ती.
शुकदेवजी महाराज म्हणतात, शिकावं प्रत्येक मनुष्याने, प्रत्येक जीवाने भगवंतावरती प्रेम करायला आणि प्रयत्न करावा विदूर होण्याचा. हाच बोध विदूर काकांच्या चरित्राच्या माध्यमातून शुकदेवजी महाराजांनी दान केला. आता कशा रीतीनं परमात्मा हस्तिनापुराकडे जातात, कशा रीतीनं विदूर काकांना तीर्थयात्रेची प्रेरणा भेटते आणि कशा रीतीनं विदूर काका मैत्रेयजी महाराजांजवळ जातात, कथाभाग श्रवण करू काही वेळाच्या विश्रांतीनंतर. राधे राधे गोविंद गोविंद राधे.